एक नंबर दर्जेदार बियाणं आहे तुमचं. तुमचं नक्षत्र कंपनीचं बियाणावरती 100% आमचा विश्वास बसलेला आहे. त्याच्यामुळे या कांद्याचं एकदम 100% म्हणजे रिझल्ट एकही बियाणं फेल गेलं नाही. बरं, जसं नाही इतर कंपनीची इथून मागे फसवणूक झाली म्हणूनच तर तुमचा कांदा म्हणजे शेतकऱ्यांना सगळ्या म्हणजे कळायला पाहिजे हे. बरोबर, म्हणजे शेतकरी फसला नाही पाहिजे पुढच्या काळात म्हणून मी तुम्हाला बोलवण्याचं कारण शेतकरी फसला नाही पाहिजे. शेतकऱ्यांना मी अनेक शेतकऱ्यांना सांगतोय हे दीपा नक्षत्र हे कांदा हे जे बी आहे हे मी अनुभव घेतलाय. 100% उगवण क्षमता तर आहेच पण क्वालिटी पण एक नंबर आहे. बरोबर. हा कांदा शेतकरी मित्रांनो राम राम, मी अक्षय दीपा सीड्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज आपण अहिल्यानगर तरडगाव या गावामध्ये आलेलो आहे रूपचंद बेरडे या दादांना भेट देण्यासाठी. पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलं होतं की कांद्याची उगवण क्षमता कशी होती, लागवड कशी केलेली होती, त्यानंतर कांद्याची काय क्वालिटी होती, किती बी मेलं होतं, किती जगलं होतं, त्यानंतर किती टक्के उगवण क्षमता झाली, त्यानंतर त्यांनी किती पाणी दिलं होतं, किती खते टाकलं, सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली. तर आज आपण कांदा काढणी झालेली आहे दादांची, काय भाव गेलाय, कसा गेलाय, कांदा कसा होता, काय होता, इतर कंपन्यांपेक्षा तुम्हाला काय वाटलं दीपा सीड्सचं. हे बघा हा कांदा तुम्ही बघू शकता. अजून हा बघा हा पूर्ण कांदा झालेला आहे. त्यानंतर अजून तुम्हाला आज आपण दादांसोबत चर्चा करणार आहे की त्यांना आपला पहिल्यापासून तर आत्तापर्यंतचा काय अनुभव आलेला आहे. तर चला बोलूया आपण त्यांच्यासोबत. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव, गाव, नंबर सांगा. माझं नाव सध्या रूपचंद बेरड, गाव तरडगावन, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. बरं, तुम्हाला काय अनुभव आले आतापर्यंत आपल्या कांद्याचे, इतर कंपन्यांमध्ये आणि आपल्या कंपनीमध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? इतर कंपन्यांमध्ये आणि तुमच्या कंपनीमध्ये फरक जाणवला म्हणून तर तुम्हाला वेळोवेळी मी फोन केला आणि तुम्ही वेळ काढून आज आलात. बरोबर. फोन करायचे कारण बोलवायचे म्हणजे इतर कंपन्या असा अनुभव असा आलेला आहे की इतर कंपनीचं दरवर्षी आम्ही कांदा करतो त्या कांद्यामध्ये जोड कांद्याचं प्रमाण जास्त असतं. बरोबर. तर या कांद्यामध्ये कोणी पण संपूर्ण ढीग आता गेलाय काही मार्केटला 1 नंबर मध्येच गेलाय. या कांद्यामध्ये जोड कांदा काढायचा आणि माझ्याकडून बक्षीस मिळवायचे 1000 रुपये या ढिगामधून. म्हणजे एकही जोड कांदा नाही. आणि मागच्या वेळेस तुम्हाला बोलवलं त्यावेळेस पण सांगितलं ना, त्यावेळेस पण बोलवण्याचं कारण म्हणजे असं आहे उगवण क्षमता म्हणजे एकदम 100% झाली एकही बी. आणि हा जरा दाट कांदा झाल्यामुळे जरा बारीक साईज पडला थोडा. हे म्हणजे सांगण्याचं हे बोलवण्याचं म्हणजे कांद्याची तुम्हाला जी क्वालिटी भेटली, जी पत्ती, जो कलर, जो मुळा येतो कांद्याचा, म्हणजे यामध्ये कांदा टिकवून क्षमता होऊ शकतो का? आतापर्यंत जेवढी क्वालिटी कांद्याने दिली तुम्हाला, याच्यामधून तुम्हाला काय वाटतं अजून? याच्यामधून म्हणजे तुमचं क्वालिटी 1 नंबर आहे. आजपर्यंत जो मार्केटला कांदा गेलाय ना, बरोबर, तो 1 नंबर मध्येच गेलाय. म्हणजे हायस्ट भावच गेलाय. हायस्ट भाव 1800-1900 रुपये. आणि दुसरा कांदा. आणि ह्या कांद्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या शेजारी चुलत भावात कांदा होता, तो अजून बाकी आहे निघणार आहे आणि हा आपला बाजारात चाललाय. हो, म्हणजे कमी दिवसामध्ये कमी पाण्यामध्ये येणारा चांगल्या दर्जाचा कांदा. बरोबर. हायस्ट भाव जातो, कमी पाण्यामध्ये येतो, उगवण क्षमता चांगली होती. त्यानंतर फक्त आता तुम्ही टिकवण क्षमता, तुम्ही काय साठवणार आहे का कांदा आपला? नाही, साठवण्याची आपली परिस्थिती नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही साठवत नाही, तुमच्याकडे स्टोरेज नाही आपल्याकडे, आपली परिस्थिती नाही स्टोरेज. बरोबर. पण आतापर्यंत तुम्हाला आपल्या कांद्याबद्दल जो अनुभव आलाय तो 100% खरा आहे का? 100% खरा आहे. म्हणजे आज कुठल्याही प्रकारे कंपनी फसवणूक करते का याबाबत? नाही, इतर कंपनीची इथून मागे फसवणूक झाली म्हणूनच तर तुमचा कांदा म्हणजे शेतकऱ्यांना सगळ्या म्हणजे कळायला पाहिजे हे. बरोबर. म्हणजे शेतकरी फसला नाही पाहिजे पुढच्या काळात म्हणून मी तुम्हाला बोलवण्याचं कारण शेतकरी फसला नाही पाहिजे. शेतकऱ्यांना मी अनेक शेतकऱ्यांना सांगतोय हे दीपा नक्षत्र हे कांदा हे जे बी आहे हे मी अनुभव घेतलाय. 100% उगवण क्षमता तर आहेच पण क्वालिटी पण 1 नंबर आहे. बरोबर. हा कांदा बघा ना तुम्ही, बोसारात जर ठेवला तर खराब होणारच नाही. हा कांदा बघा किती क्वालिटी, नगर साईडला चालतो हा कांदा. हो, याला कुठलाच डंक नाही. बरोबर. हा कांदा 8 ते 9 महिने पण टिकू शकतो जर ठेवला, वर्षभर पण टिकू शकतो जर तशी व्यवस्था ठेवली तर. कंपनी ज्यावेळेस बोलते की 8 ते 9 महिने तुमचा कांदा टिकू शकतो, तर आता स्वतः दादांनी त्यांच्या तोंडाने सांगितलंय, त्यांच्या अनुभवाने, त्यांनी साठवलं नाही तरी सुद्धा ते बोलतायत की 8 ते 9 महिने
आरामशीर कांदा टिकू शकतो. तर सांगायचा उद्देश हाच होता शेतकरी मित्रांनो, की तुम्ही पण एकदा दीप नक्षत्र ट्राय करून बघा, तुम्ही पण एकदा घ्या, लावा आणि तुम्हाला त्याचा अनुभव येईल. ज्यावेळेस तुम्ही लावाल त्याच वेळेस तुम्हाला समजेल की दादा काय बोलतायत. आतापर्यंत यूट्यूब चॅनलला खूप सारे व्हिडिओ आहेत आपल्याला. त्यानंतर खाली दिलेल्या नंबरला क्लिक करा, लिंकवर क्लिक करा, अजून मोर व्हिडिओजमध्ये जा, मोर व्हिडिओज बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि दादांसोबत अजून त्यांचं मनोगत व्यक्त करून घेऊ आपण की त्यांना अजूनपर्यंत काय वाटतं. दादा शेतकरी बांधवांना काय सांगाल तुम्ही? अहो शेतकरी बांधवांना तर सांगूच, आपण काय सांगतोयच आणि सांगणार पण आहे पुढच्या काळात. बरोबर. पण तुम्हाला पण एक सांगणं आहे माझं, तुम्ही कंपनीला कळवा, इतर कंपन्याचे जसे बियाणं फसवणूक होती बरोबर. तशी फसवणूक झाली नाही पाहिजे भविष्यात. बरोबर. शेतकरी तुमच्या पाठीशी आहे पूर्णपणे, पण बरोबर. तुम्ही शेतकऱ्याची फसवणूक म्हणजे आता तुम्ही मागच्या वेळेसच म्हटले होते की इतर कंपनीचा काय नामोल्लेख करू नका. बरोबर. हो, तर एवढी चिड आली होती ते कंपनी कंप्लेंट करा, पण नाही केले. बियाणं पहिलं पण फेल गेलेलं तुम्हाला सांगितलं ते, नाहीतर आपले अजून पैसे झाले असते, बाजार चांगले होते ना. बरोबर. बरोबर. एवढं कष्ट करून रात्रंदिवस शेतकरी रखडतो म्हणजे राबतो, आणि ते राबल्याचं फळ मिळालं पाहिजे. तुम्ही मागच्या वेळेस ते दुसरे दादा होते ते बरोबर. ते म्हणले आमचं काय हे तुमची मेहनत आहे. बरोबर. पण आम्ही मेहनत करून फायदा काय? जर पेरलेलं बीज जर उगवलं नाही तर ते फायदा काय? बरोबर आहे. आमची मेहनत कवडी मोल होती ना, ते मेहनतीला झिरो किंमत होती तिथं. जर पीक चांगलं आलं तर शेतकरी सुखी समाधानी होतो, आणि जर पिकच जर नाही उगवलं तर आता ते कांद्याला मी मागच्या वेळेस फेल गेला, ते दुसऱ्या कंपनीचं होतं ते. 2 रात्रभर उभाच होतं रात्रंदिवस दाऱ्यावर. पण एवढं कष्ट करून खत पेरलेलं गेलं, ट्रॅक्टर गेलं, पेरणी गेलं, सगळं गेलं, म्हणजे असं झालं नाही पाहिजे. बरोबर. बरोबर. तुमच्या बियाणावरच आमचं कष्टाचं 100% अवलंबून आहे. आता आपले काही जुने शेतकरी आहेत, म्हणजे जवळपास 4 वर्ष, 8 वर्ष, 12 वर्ष झालेले जे जुने शेतकरी, ते इतर कोणत्याही कंपनीचं बियाणं घेत नाही, ते फक्त बियाणं आपल्याच दीप नक्षत्राचंच वापरतात. असे पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत अजून येतील पुढे. आलेले आहेत ना. हो. आणि आपण सुद्धा हेच बियाणं आपण बदल करणार नाही, फक्त तुम्ही बदल करू नका बियाणामध्ये. नाही, बियाण्यात बदल होत नाही. बरं दादा, ठीक आहे. शेतकरी मित्रांनो, जर दादांचा अनुभव तुम्ही ऐकलाच असेल, तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. धन्यवाद.